हॅलो एव्हरीवन, मी सलोनी. आज आम्ही चाललो आहोत अक्कलकोट, पंढरपूर आणि तुळजापूरला. आमची वन डे ट्रिप आहे, त्यामुळे आम्ही सकाळी प्रवास लवकरच चालू केला. 6 वाजता तर आम्ही निघालो. खूप लवकर निघाल्यामुळे आम्ही सांगोल्यामध्येच नाश्ता केला. नाश्ता करून आम्ही परत आमच्या प्रवासाला लागलो, कारण की 3 डेस्टिनेशन्स होते आणि आमच्याकडे वेळ फक्त 1 दिवसाचाच. वातावरण खूप छान होतं, रोडसुद्धा खूप छान झालेले आहेत, त्यामुळे आम्हाला काही वेळ लागला. 11च्या सुमारास आम्ही पोहोचलो तुळजापूरमध्ये. आमची घाई चालू होती, कारण की आम्हाला इथून परत पुढे जायचं होतं. त्यामुळे खरं सांगायचं तर 3 वर्षानंतर लग्नाच्या मी आणि माझे मिस्टर एकत्र तुळजापूरला चाललो होतो. खरं तर आम्ही दोघं वेगवेगळं गेलो होतो, खरं एकत्र जाण्याचा योग आजच आला होता. म्हणतात ना, देर आहे दुरुस्त आहे, त्याच पद्धतीचं काहीतरी. वातावरण खूप छान होतं, गर्दी खूप नव्हती, त्यामुळे आम्हाला जायला भेटलं. तरीही दर्शनाला आम्हाला 1 तास तरी रांगेत थांबावंच लागेल. तेवढं तर सगळीकडेच थांबावं लागेल. खरं 1 तासाभरामध्ये आमचं दर्शन कंप्लीट झालं. खूप छान झालं. आतमध्ये काढायला फोटो अलाउड नव्हते, त्यामुळे तिथलं काही आम्ही शूटिंग घेतलं नाही. परत आम्ही बाहेर आलो. बाहेर काय, बांगड्या दिसल्या, गजरे दिसले. मग मी साडी नेसले म्हटल्यावर मला सगळं हवंच ना. आणि त्यात मी पहिल्यांदाच गेले होते लग्नानंतर. सो तिथे बांगड्या घातल्या, गजरा घेतला, मस्तपैकी नटून मी तयार झाले. आणि मग काय, मग फोटो काढायलाच हवेत. मग लास्टला मी माझे फोटोसुद्धा थोडे लावले आहेत, ते तुम्ही नक्की पहा. आणि अक्कलकोट आणि पंढरपूर आम्ही कसा प्रवास केला, किती वाजता पोहोचलो, तिथं आम्ही काय केलं, हे पाहण्यासाठी तुम्ही सगळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.